बातमी पुण्यातून येते। राजगुरुनगर टाकळकरवाडी मार्गालगत जो उघडा विहिरी आणि जीर्ण संरक्षण कठडे आहेत त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। रस्त्याच्या अगदी कडेला असलेल्या विहिरींमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। रात्रीच्या वेळी अंधार असल्याने अपघाताचा धोकाही वाढलाय। प्रशासनाने तातडीने मजबूत संरक्षण भिंत आणि कठडे उभारावेत अशी मागणी होतीये। या धोकादायक विहिरींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। आपण पाहूया। रस्त्यालगत रहदारीच्या रस्त्यांवरती उघड्या विहिरी आणि संरक्षण नसलेल्या कठाड्यांमुळे अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती सध्या राजगुरुनगर टाकळकरवाडी रोडवरती पाहायला मिळते। राजगुरुनगर आणि टाकळकरवाडी या दोन गावांना जोडणारा प्रमुख जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या लगत दोन विहिरी आहेत आणि या विहिरींची अवस्था जर पाहिली तर याचे कठडे तुटलेले आहेत, पाणी त्यामध्ये आहे आणि खरं तर या मार्गावरून टाकळकरवाडी असेल जळुके असेल या दोन गावांना मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर आहे। सध्या या विहिरीकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसते, त्यामुळे पुढील काळामध्ये ग्रामस्थांसोबत स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी तरी या विहिरीला संरक्षण कठडे बसवण्याची गरज आहे। कारण रात्रीच्या वेळेस या ठिकाणी पूर्ण काळोख आणि अंधार असतो आणि या अंधाराच्या वेळेस या ठिकाणी अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे पुढील काळामध्ये अपघात रोखण्यासाठी या विहिरीचे कठडे आणि संरक्षण भिंती होणं गरजेचं आहे, अन्यथा पुढील काळामध्ये या ठिकाणी अपघाताचं आमंत्रण दिलं जाऊ शकतं अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे।